स्वतःची किंमत वाढवण्यासाठी 15 नियम पाळा. नंबर 1. स्वतःचा आदर करा. अनेक लोक स्वतःला मान देत नाही. अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा हे अपेक्षाच करणे चुकीचे आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतत्वावर प्रेम करणे, स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो, म्हणजेच आपण आपला आदर करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटतं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा. नंबर 2. बोलावलं नाही तर जाऊ नका. आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो, तर ही चूक कधीच करू नका. कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं. एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल, पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका. कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात, जे अतिशय चुकीचं आहे. नंबर 3. तुमचं प्लॅनिंग कुणाला सांगू नका. तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका. कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात. ही व्यक्ती फक्त बोलते, करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो. यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही. मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो. नंबर 4. स्वतःला दोष देऊ नका. कधी स्वतःला दोष देऊ नका, कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचं मान कमी होतो. एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चारचौघात बोलून दाखवू नका, कारण यामुळे तुमचा मान कमी होतो. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नंबर 5. संघर्ष हा कायम एकट्याचा असतो. संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोचल्यावर सगळेच जण येतात. अशा वेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा. यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे. स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा. नंबर 6. लोकांपासून अंतर ठेवा. प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका, कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात, मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी, कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा. स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रमैत्रिणींनो, कमेंटमध्ये माहिती आवडली तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नंबर 7. लोकांना फार महत्त्व देऊ नका. अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो. कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर
लोक डोक्यावर चढ बसतात. अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा. समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकते. त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्याल. नंबर 8, लोकांचा स्वभाव ओळखा. लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही सहज वागून जाता, मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीला स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा. कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच. त्यामुळे स्वभाव ओळखा. नंबर 9, अपमानाचा बदला कधीही भांडून नाही. अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो. त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा. यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा. नंबर 10, आनंदी राहायचं असेल तर जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करतंय याकडे लक्ष देऊ नका. कोण कशासाठी आणि का करतंय याचा फार विचार करू नका. कारण या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल. त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कानमंत्र अधिक महत्त्वाचा आहे. नंबर 11, भरपूर पैसा कमवा. तुम्हाला तर माहितीच आहे मित्रमैत्रिणींनो, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. ज्या व्यक्तीच्या खिसा गरम असतो त्याच्या पुढे दुनिया झुकते. सगळे त्याचे ऐकतात. तो किती चुकला तरी त्याच्या तोंडावर कुणीच बोलत नसतं. तर सांगायचा मुद्दा हा की पैशाशिवाय जगात किंमत नाही. भरपूर पैसा कमवा. आजच्या काळात तुमचा बँक बॅलन्स तुमची जगातली किंमत ठरवतो. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला हवे ते तुम्ही खरेदी करू शकता. हवी तशी लाईफ जगू शकता. त्यामुळे पैसा तुम्हाला सन्मान देईल. फक्त इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, ते म्हणजे तो पैसा तुम्ही स्वतः कमावलेला असावा. आईवडिलांच्या जीवावर उड्या मारणाऱ्यांना अशी ही किंमत नसते. नंबर 12, लोकांना तुमचे टॅलेंट कळू द्या. आजच्या काळात तीच व्यक्ती यशस्वी होऊ शकते जी स्वतःला सगळ्यासमोर कॉन्फिडेंटली मांडू शकते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःला एखाद्या प्रोजेक्टसारखे विकू शकते. सगळ्यामध्ये काही ना काही सुप्त कलागुण असतात. कुणी चांगला कविता करत असतात तर कुणी चांगले गायन, कुणाला गिटार वाजवता येते तर कोणाला चांगले जेवण बनवता येते. पण जोपर्यंत तुम्ही हे या जगाला सांगणार नाही तोपर्यंत लोकांना कसं कळणार. तुम्हाला त्याची पब्लिसिटी करावी लागणार, ज्याने तुमचे वेगवेगळे पैलू जगासमोर येतील आणि लोक तुमची किंमत करतील, तुमची वाहवा करतील. नंबर 13, भावनावर नियंत्रण ठेवा. जेव्हा आपण एखाद्याशी बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपली भावना नियंत्रणात ठेवा. एखाद्या विषयावर बोलत असताना
समोरच्यावर ओरडू नका किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जास्त आनंद झाला आहे तर मोठ्या मोठ्याने उड्या मारू नका. सर्वप्रथम समोरच्यांचे बोलणे ऐकून घ्या. तो काय बोलतोय ते समजून घ्या. यामुळे समोरच्याला समजेल की तुम्ही एक गुड लिझनर आहात, ज्यामुळे तुमचे इम्प्रेशन चांगले पडेल. समोरचा व्यक्ती तुम्हाला जास्त आदर देईल. नंबर 14, लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही एक चांगली पर्सनॅलिटी बनवू इच्छित असाल तर कोणाला स्वतःहून इम्प्रेस करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा. या जगात लोक त्या लोकांना जास्त रिस्पेक्ट देतात. ते चांभार चौकशा ना करता स्वतःच्या कामाशी मतलब ठेवतात. मित्रमैत्रिणींनो, मला खात्री आहे या टिप्सचं अनुकरण जर तुम्ही काही दिवस केलात तर तुम्ही जाल तिथे तुमची रिस्पेक्ट होईल. नंबर 15, इज्जत आपण आधी ती दुसऱ्याला द्यावी लागते. जेव्हा आपण दुसऱ्याला मोठे करतो तेव्हा आपण आपोआप मोठे होतो. आपल्या बोलण्यात नम्रता, वागण्यात सत्यता असेल तर ती कमवावी लागत नाही, आपोआप वाढत जाते, एक मुखातून दुसऱ्या मुखात. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.